जे कराल तेच तुमच्याकडे फिरून येतं. तुम्ही एखादं चांगलं काम केलं तर तुमचं चांगलं होतं, तुम्ही एखादं वाईट केलं तर तुमचं सुद्धा वाईट. एका गावात एक म्हातारी तिच्या मुलासोबत राहत होती. म्हातारी, पण त्या म्हातारीचं एक दिनक्रम असायचं. दिनक्रम म्हणजे काय? दिवसाच्या कामाचं ठरलेलं वेळापत्रक. दिनक्रम असायचा. दिनक्रमामध्ये असं होतं की सकाळी लवकर उठायची, एक भाकर थापायची, गरम गरम भाजून बाहेर एक फुलझाड होतं, त्या फुलझाडावर नेऊन टाकायची. हे कोणी गरजवंत असेल तर त्यामध्ये भाकर खायला मिळेल आणि घरी निघून यायची. असं बरेच दिवस चाललं होतं. पहिल्या दिवशी ती गेली, भाकर बांधली, परत आली. दुसऱ्या दिवशी जेव्हा गेली तर ती एक चिठ्ठी होती. त्या चिठ्ठीत लिहिलं होतं, तुम्ही जे द्याल तेच तुम्हाला मिळेल. काय लिहिलं होतं? ती म्हातारी विचार करायची, मी रोज भाकर ठेवते, हा असा कोण असेल जो मला आशीर्वाद देत नाही, चांगली गोष्ट सांगत नाही, रोज लिहितो जे द्याल तेच तुम्हाला मिळेल. बरेच दिवस हा प्रकार सुरू होता. एक दिवशी म्हातारी विचार करते, ह्याला धडा शिकवायचा, ह्या चांगला आशीर्वाद मला देत नाही. आणि मग त्या दिवशी ती भाकरीमध्ये विष टाकते. जे माहिती ना, विष टाकते आणि विष टाकलेली भाकर बनवते, त्या झाडावर नेऊन टाकते. तिथून परत फिरणार तेवढ्यात तिच्या डोक्यात आलं की आज सुद्धा त्याने तेच लिहिलंय की तुम्ही जे द्याल तेच तुम्हाला मिळेल. सावदेवाने विचारा कोणी असेल फुकट म्हणून, त्याचं पाप मी कशाला घेऊ. म्हणजे परत गेली म्हातारी, ती भाकर काढून घेतली, घरी आली घाई नवीन चांगली पुन्हा भाकर बनवली आणि त्या झाडावर नेऊन टांगून आली. जशी ती घराकडे आली, घरातली कामं वाटप होत होती, तेवढ्यात तिचा मुलगा रडत रडत धावत धावत आला. ते काय झालं तुला? तर तो म्हणाला की मी आज वाटेने चालत येत होतो, त्यावेळेला मला भुकेने खूप कासावीस झाली, मला खूप भूक लागली होती, काहीच नव्हतं माझ्याकडे खायला. पण एक बुजुर्ग म्हणजे प्रौढ म्हातारा माणूस तिथून चालला होता. त्याने माझी अवस्था पाहिली आणि मला म्हणाला की बाळा तुला काय होतंय? मी त्याला सांगितलं मला भूक लागली. आणि त्या म्हाताऱ्याकडे एक भाकर होती. ती भाकर त्याने त्या मुलाला खायला दिली. आणि त्या मुलाने त्याच्या आईला सांगितलं, आई आई आज काय झालं माहिती आहे का, मला खूप भूक लागली होती, मी पडणार होतो, चक्कर येत होती, पण तेवढ्यात एक सज्जनग्रस्त मला भेटले, म्हातारे बुजुर्ग, त्यांच्याकडे एकच भाकर होती आणि ती भाकर त्यांनी मला काय केली? खायला दिली. म्हणून मी इथपर्यंत सुखरूप पोहोचलो. म्हातारीने विचार केला, अशी भाकर बांधणारी एकटी मी आहे, बरोबर? मी किती पापी चुकीचा विचार केला होता की आज त्या माणसाला विष असलेली भाकर खायला घालायची, त्याला धडा शिकवायचा. पण सत्संग बुद्धी जागृत झाली आणि तिला वाटलं की विष नको द्यायला कोणाला, तो तर म्हणतो तुम्ही जे देताय तेच परत येणार आहे. म्हणून ती भाकर काढली आणि चांगली भाकर तर बांधून आली. त्याचा परिणाम काय झाला? जर ती विषाची भाकर राहिली असती, कोण मेला असता खाऊन? तिचाच मुलगा मेला असता, बरोबर? तो माणूस मेला असता का नाही? कारण त्या माणसाने एकीने काम केलं होतं, तिच्या मनात कपट आलं होतं. तेव्हा त्या म्हाताऱ्याला कळून चुकलं की आपण जे सृष्टीला, आपण जे निसर्गाला, आपण जे मानवाला जे देतो तेच फिरून आपल्याकडे येतं. तर म्हातारीला पश्चाताप झाला आणि म्हातारी पश्चाताप करण्यासाठी त्या झाडाजवळ गेली आणि तिने चिठ्ठी लिहून ठेवली की मी पापीन, अभागी, मी असा विचार केला होता, पण माझ्या काही सत्कार्यामुळे मला ते आठवलं की आपण विष टाकून भाकर द्यायची नाही, म्हणून मी तुमची माफी मागते. तुम्ही कोणीही असाल, पण तुमच्यामुळे आज मला एक चांगला धडा मिळाला आणि माझा मुलगा वाचला. अशी चिठ्ठी त्या ठिकाणी त्यांनी लावली. जो ग्रस्त होता तो तिथे आला, त्याने ते वाचलं आणि त्याला आश्चर्य वाटलं की मी एवढे दिवस भाकर खातोय त्या म्हातारीच्या हातची, एवढे दिवस तिथे लावते, मी लिहितोय, ती वाचते, कधी समोरासमोर नाही आलो, पण किती आत्मीयतेने जोडलं गेलो होतो, पण मी ती भाकर ज्या मुलाला घातली तोच मुलगा तिचा होता. म्हणजे त्या म्हातारीच्या हातून जर एखादा गुन्हा घडला असता तर तिचंच नुकसान होणार होतं. म्हणजे आपल्या आयुष्यात सुद्धा असं असतं, कुत्र्याच्या पिल्लाला दगड मारलं, कधी ना कधी तुम्हाला सांगेल. गाई म्हशीला तुम्ही खायला चांगलं दिलं तर त्या तुम्हाला काय देतील? दूध देतील. कोंबडी पाळली, तिला चांगलं खाद्य दिलं तर ती काय देईल? अंडी देईल. म्हणजे आपण जे देतो तेच आपल्याला युनिव्हर्समध्ये रिव्हर्ट होऊन आपल्याला मिळत असतं. म्हणून आपण कधीही वाईट करायचं नाही, चांगलं करायचं आणि चांगल्याचा चांगला विचार करायचा.
वाईट विचार करायचा नाही. समजली गोष्ट? तात्पर्य काय? कोणाचं वाईट करू नका. तुम्ही जे द्याल तेच तुम्हाला मिळेल. थँक्यू.